मित्रांनो, शाहरुख खान हा सर्वात मोठा देशद्रोही आहे असं मी नाही म्हणत, असं म्हणतायत आपल्या देशाचे संत महंत. आप बांग्लादेश के क्रिकेटर को ले आए, इससे पहले तो मुझे उसमें प्रॉब्लम नहीं, आप क्यों ले आए भाई? देश के साथ गद्दारी करेगा तो गद्दार भी कहेंगे। तो मुस्तफिजुर रहमान को भी पिटाई लगाएंगे और शाहरुख खान को भी पिटाई लगाएंगे। जो बचा सकता है बचा लेगा, देख लेंगे। मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की शाहरुख खानने KKR मध्ये मुस्तफिज रहमानला स्थान दिलं. पण माझा प्रश्न त्या लोकांशी आहे की तुम्ही मोदीजींना का प्रश्न करत नाही? मोदीजींनी शेख हसीनाला अनेक दिवसापासून कोलकातामध्ये स्थान दिलेलं आहे. शेख हसीना कोलकाता व दिल्लीमध्ये देखील त्यांचा कार्यालय ओपन करत आहे. त्याच्यानंतर आपले अडाणीजी आपल्या देशाची वीज चोरी करून ते बांगलादेशमध्ये विकत आहेत. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये एवढं मोठं पुलवामा अटॅक झाला, त्याच्यानंतर पेलगाम अटॅक झाला, तरी देखील आपल्या देशाचे पंतप्रधान भारत पाकिस्तानचा मॅच होतो तेव्हा ते काहीही बोलत नाही. आणि आत्ता देखील आपल्या देशामध्ये व बांगलादेशमध्ये हे वाद चिडलेला आहे, त्याच्यामध्ये देखील पंतप्रधान काही बोलत नाही. तर त्यांना प्रश्न का विचारत नाही तुम्ही?